ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे। अवघ्या 10 मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करणं रिझ्यूम थेरपी तंत्रज्ञान पुण्यातील बाणेर स्थित कुलकर्णी यूरोसर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाली आहे। हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणलं गेलंय। याचा आनंद वाटतो असं यूरोकुलचे संस्थापक व यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रख्यात यूरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितलं। रिझ्यूम थेरपी यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी रुग्णासह पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। बाणेर येथील यूरोकुल रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर साकेत पटवर्धन, यूरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीम यावेळी उपस्थित होत्या। यूरोलॉजिस्ट सध्या मी यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी ज्या लॅप्रोस्कोपी ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा चालू केली 1990 पासून, तर त्या माझ्याबरोबर आहेत। आपण आता या क्षणी यूरोकुल हे अद्ययावत 100 बेडचं जे यूरोलॉजी युनिट आहे, रोबोटिक सर्जरी युनिट आहे, तिथं आपण हा मुलाखत घेतोय। तर भारतामध्ये पहिल्यांदी काल आम्ही 45 वर्षाचा तरुण होता ज्याला लघवीच्या मार्गात अडथळा होता, लघवीची धार कमी होती, तर त्याला जे नॉर्मल आपण जर का ऑपरेशन केलं असतं त्याला ब्लॅडनेक इन्सिजन म्हणतात, तर त्याच्यामध्ये वीर्य मागं गेलं असतं म्हणून आम्ही रेझ्यूम नावाचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं नवीन ऑपरेशन केलं। तर हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एनेस्थेशिया खाली 5 मिनिटं लागली आणि पेशंट हा 2 तासामध्ये घरी गेला। पेशंट ॲक्च्युली आपण आता भेटलो तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे। तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते, म्हणून ते 4 ते 5 दिवस कॅथेटर ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथेटर काढल्यानंतर पेशंटची लघवीची धार ही पूर्ववत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव हा सांगता 2 ते 3 आठवडे लघवीची धार सुधारण्यात होऊ शकतो। हे जे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांगता 5 ते 7 वर्ष अवेलेबल आहे। ते भारतामध्ये बॉस्टन सायंटिफिक नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज यूरोकुल हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये झालं। याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे। आणि ह्याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल, याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल 40-50 वर्षाचा, सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघवीच्या मार्गात अडथळा असेल, किंवा एखादा माणूस 70-80 वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे, जो सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे, अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोगी पडेल।